नमस्कार. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. मुंबईच्या त्या धावपळीत एका आपल्यासारख्याच सामान्य माणसाने असं काहीतरी करून दाखवलं जे आज कोट्यावधी लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या रोजच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनलंय. ही गोष्ट आहे एका साध्या प्रश्नाची, एका जबरदस्त जिद्दीची आणि त्यातून घडलेल्या एका मोठ्या क्रांतीची. चला तर मग सुरू करूया. मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच. अरे यार, ट्रेन कधी येईल? बरोबर ना? वरवर पाहता हा किती साधा प्रश्न वाटतो नाही का? पण या एका प्रश्नात एक खूप मोठी समस्या दडलेली होती. आणि गंमत म्हणजे ह्याच प्रश्नातून एका मोठ्या बदलाची ठिणगी पडली. मुंबई हे शहर नुसतं शहर नाहीये. हे एक स्पंदन आहे, जे सतत धावतं. कधीतरी दमतंही, पण थांबत मात्र कधीच नाही. इथल्या प्रत्येक क्षणाला एक वेग आहे, प्रत्येक पावलावर एक संघर्ष आहे. आणि या संघर्षाचा सगळ्यात मोठा आणि अविभाज्य भाग म्हणजे इथला प्रवास. आणि या धावणाऱ्या शहराची नस आहे, तिची जीवनवाहिनी आहे मुंबईची लोकल ट्रेन. खरं तर हे फक्त एक ट्रेनचं जाळं नाही आहे, हे फक्त वाहतुकीचं साधन नाही. ही एक अशी व्यवस्था आहे जी कोट्यावधी लोकांची स्वप्न, त्यांची रोजीरोटी रोज एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जाते, अखंडपणे, अविरतपणे. तर याच धावत्या, गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबईत एक चेहरा होता, हजारो लाखो चेहऱ्यांसारखाच एक चेहरा. पण हा चेहरा फक्त प्रवास करत नव्हता, तो काहीतरी विचार करत होता. त्याच्या मनात एक प्रश्न होता, जो खरं तर त्या गर्दीतल्या प्रत्येकाचा होता. ह्या व्यक्तीचं नाव आहे सचिन टेके. हो, आपल्यासारखेच एक सामान्य प्रवासी. पण त्यांच्या मनात जो प्रश्न होता ना, तो सामान्य नव्हता. तो एक असा प्रश्न होता जो मुंबईकरांचा प्रवास कायमचा बदलून टाकणार होता. सचिन टेके यांची पार्श्वभूमी अगदी साधी होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातले. आईवडिलांनी एकच गोष्ट शिकवली होती, खूप कष्ट करा, पण तत्वांशी कधी तडजोड करू नका. याच मूल्यांवर ते मोठे झाले. आयटीचं शिक्षण घेतलं, मुंबईत एक चांगली नोकरीही लागली, आणि मग काय, इथूनच सुरू झाली त्यांची मुंबई लोकलसोबतची रोजची लढाई. रोज तीच गर्दी, उशिरा येणाऱ्या ट्रेन्स, प्लॅटफॉर्मवरची धावपळ, हे सगळं रोज अनुभवताना त्यांच्या मनात एक विचार घोळू लागला. एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न, की लाखो लोक रोज प्रवास करतात, पण त्यांना लागणारी साधी माहिती मिळवण्यासाठी इतकी धडपड का करावी लागते? सगळी माहिती इतकी विखुरलेली का आहे? यासाठी एक सोपी, एकच सिस्टम का असू शकत नाही? बस हाच तो प्रश्न होता ज्याने एका क्रांतीची ठिणगी पेटवली. प्रश्न तर पडला होता, पण फक्त प्रश्न पडून भागत नाही का? त्याचं उत्तर शोधण्याचा प्रवास, तो सोपा नव्हता. त्यासाठी गरज होती एका सामान्य माणसाचा, एका असामान्य निर्धाराची. सुरुवातीला तर अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. अरे, असं ॲप कोण वापरणार? रेल्वेचा डेटा मिळवणं शक्य नाहीये, तुला कोण देणार? आणि समजा बनवलंस तरी फुकट ॲप बनवून काय मिळणार आहे? असे अनेक प्रश्न, अनेक शंका. पण सचिन यांचा निर्धार पक्का होता. त्यांनी मनात एकच गोष्ट ठरवली होती, काहीही हो, मी हे करणारच. मुंबईकरांसाठी एक असं ॲप बनवणार जे सोपं असेल आणि सगळ्या माहितीसाठी एकच ठिकाण असेल. आणि मग सुरू झाला त्यांचा एकट्याचा प्रवास. विचार करा, दिवसा ऑफिसला जायचं आणि रात्री घरी परतल्यावर तासनतास कोडिंग करत बसायचं. रेल्वेचं अचूक वेळापत्रक मिळवण्यासाठी स्टेशन फिरायचं, तिथले बोर्ड्स बघायचे. त्यांच्यासोबत ना कोणती टीम होती, ना पैसा लावणारे गुंतवणूकदार. होती ती फक्त एक प्रचंड इच्छाशक्ती. या एकट्याच्या लढाईतून, या अथक परिश्रमातून अखेर जन्माला आले एक असं साधन जे पुढे जाऊन कोट्यावधी मुंबईकरांचा डिजिटल साथीदार बनणार होतं. त्याचं नाव होतं इंडिकेटर. मुंबईच्या लोकल प्रवासाचं पहिलं डिजिटल वेळापत्रक. मुंबईकरांचा एक असा नवा डिजिटल मित्र जो त्यांच्या प्रवासातला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तयार होता. आणि हे फक्त ट्रेनचं टाइमटेबल सांगणारं ॲप नव्हतं, अजिबात नाही. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, लेट आहे की कॅन्सल झालीये, अरे फक्त ट्रेनच नाही, बेस्ट बस, मेट्रो, फेरी बोट्स, या सगळ्याची माहिती. एवढंच नाही तर महिलांच्या सुरक्षेसाठी खास सेफ्टी अलर्ट, नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी, सगळं काही एकाच ॲपमध्ये. म्हणजे जणू काही संपूर्ण मुंबईची वाहतूक व्यवस्था उचलून खिशातच ठेवली होती. आता जेव्हा हे ॲप लोकांपर्यंत पोचलं तेव्हा काय झालं असेल? मुंबईकरांनी जे केलं ते अविश्वसनीय होतं. त्यांनी या ॲपला अक्षरशः डोक्यावर घेतलं.
बघता बघता काही महिन्यांतच लाखो आणि नंतर तर कोट्यावधी लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं. खरं सांगायचं तर आज मुंबईत असा मोबाईल शोधून सापडणार नाही ज्यात इंडिकेटर नसेल, कारण ते फक्त एक ॲप्लिकेशन नव्हतं, ते लोकांच्या रोजच्या त्रासावरचं, त्यांच्या डोकीदुखीवरचं उत्तर होतं. पण इतकं प्रचंड यश मिळाल्यावरही या सगळ्यामागची मूळ भावना काय होते? सचिन टेके यांचं उत्तर अगदी साधं आणि सरळ होतं. मी हे पैसे कमावण्यासाठी नाही करत आहे. मी हे मुंबईकरांच्या सोयीसाठी करत आहे. विचार करा, त्यांनी नफ्यापेक्षा लोकांच्या गरजेला प्राधान्य दिलं आणि म्हणूनच त्यांचं हे काम थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं. एका सामान्य प्रवाशाने सुरू केलेला हा प्रवास आज एका खूप मोठ्या बदलाचं प्रतीक बनला आहे. आणि या सगळ्यातली सगळ्यात सुंदर, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट काय आहे माहितीये? आज इंडिकेटर कोट्यावधींची कंपनी आहे, पण तिचे संस्थापक सचिन टेके आजही लोकल ट्रेननेच प्रवास करतात. हो, आजही. त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, कारण ते आजही त्या लोकांमध्ये आहेत, त्या गर्दीचा भाग आहेत, ज्यांच्यासाठी त्यांनी हे सगळं उभं केलं. तर मग सचिन टेके यांची ही गोष्ट, ही फक्त एका ॲपची गोष्ट नाहीये. ही आपल्याला खूप काही शिकवून जाते. काय शिकतो आपण यातून? पहिलं म्हणजे फक्त समस्या बघून समाधानी होऊ नका, त्यावर उपाय शोधा. दुसरं, नाव मोठं करण्यापेक्षा काम असं करा की नावाला किंमत येईल. तिसरं, एक सामान्य माणूससुद्धा ठरवलं तर असामान्य बदल घडवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांची एखादी खरी समस्या सोडवणं हेच जगातलं सगळ्यात मोठं स्टार्टअप असू शकतं. आणि शेवटी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात, मी काही वेगळं केलं नाही, मी फक्त एकच काम केलं. मी मुंबईकरांचा त्रास ऐकला आणि त्यातून एक सिस्टम उभी केली. किती सोपं पण किती महत्त्वाचं वाक्य आहे हे. दुसऱ्यांच्या समस्या फक्त ऐकण्यात नाही, तर त्या समजून घेऊन त्या सोडवण्यात किती मोठी ताकद असते, हेच ही गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा दाखवून देते.